काय आहे? राजकीय पक्ष प्रवेश ह्याच्यात कलेक्टर काळे साहेब ह्याच्यात नवल काहीच नाही. तुम्हाला सांग, मला वाटतं आता 8वा प्रवेश असेल. ते आकाशात 7 रंग असते, ती सुद्धा सप्तरंग असते. ह्यांचा 8वा रंग का ही रंग बदलण्याचा एक जास्त का त्याचे बी हे पुढे गेले बा. एकावर टीका करायची, दुसरं काहीच बोलायचं नाही. म्हणजे तुम्ही त्यांना फॉर आहात का, किंवा तुम्ही त्यांच्यासाठी बी टीम म्हणून काम तर करत नाही ना, असं मी म्हणत नाही बरं का. आम्ही जेव्हा लोकात जातो तेव्हा लोक आम्हाला एखादी असं बोलत बोलत म्हणतात, ते काय ते तसेच आहे. आज अनेक लोक बडाया मारतात, आम्ही आंदोलन केलं, आम्ही कसं केलं, त्यांचं कौतुक आहे. मी त्यांच्याबद्दल एक शब्द बोलणार. रस्ता रोकोची केसचं पहिलं नाव माझं रणजित बागल, ते पहिलं नाव आहे केस. आणि माझ्यावर पण 1-2 केसेस नाही, 7-8 केसेस आहेत. तानाई बागलांवर पण 1-2 केसेस नाही, 8-10 केसेस आहेत. ट्रॅक्टरचे नांगर, रोटावेअर, त्यांना फवारणी पंप दिले, त्यांना शिलाई मशीन गोरगरीब महिलांना उद्योगाला चालना देण्यासाठी दिलं, ताडपदरी खुरपी विळा सुद्धा दिलं लोकांना. म्हणजे ज्या ज्या योजना आहेत पंचायत विश्वविक्रम, आमचा विक्रम झाला असं मला वाटतं. काही असं आलं नाही पाहिजे की लोकांमध्ये पोचलं नाही, असं कधीच घडलं. परंतु राजकारणात पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या लोकांचा एकच प्रॉब्लेम असतो की त्यांना पुढची पिढी राजकारणात सेट करायची असते. नमस्कार, प्रभात मध्ये सर्वांचं स्वागत. आपण बघतोय सोलापूर जिल्ह्यातील वाखरी जिल्हा परिषद हा हाय व्होल्टेजचा होत असतानाच त्या ठिकाणी अनेक चुरशीचे उमेदवार आपली आपली मतं त्या ठिकाणी जनतेसमोर मांडतायत. आपली जे काय असणाऱ्या समस्या मुद्दे घेऊन जनतेसमोर जात आहेत. आता त्याच पार्श्वभूमीवर अभिजित पाटील यांच्याकडून असणारे बागल कुटुंबीय आणि ते सुद्धा जनतेसमोर अभिजित पाटील कशा पद्धतीनं गेले 1 वर्ष काम करत आहेत, किंवा इकडे असणारी कल्याणराव काळे, परिचारक आणि शिंदे घराणे एकत्र आहेत, यांची झुंज मात्र वाखरी जिल्हा परिषद गटामध्ये लागली. त्याच पार्श्वभूमीवर ज्यांनी अनेक वर्ष चळवळीत काम केलं, काही दिवसापूर्वी शिंदे आपले उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत काम केलं, आणि आता आज वाखरी जिल्हा परिषद गटामधून त्यांच्या चुलती त्या ठिकाणी मयुरीताई संतोष बागल या उभे. खरं तर कुटुंबासाठी आज त्याच्या वाखरी जिल्हा परिषद गटामध्ये सर्व मतदार भागात फिरतायत. नेमकी त्यांची भूमिका काय असणार आहे, काय नाही, ते जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत रणजित बागल सर आहेत. सर नमस्ते, आमच्या प्रभात तुमचं स्वागत आहे. सरांचं खरं तर आम्ही अनेक भाषणं प्रभावीपणे ऐकली, आणि वाखरी जिल्हा परिषद सारख्या एका गटामध्ये तुम्ही कुटुंबाला कुठेतरी न्याय द्यायसाठी किंवा कुटुंब कुठेतरी राजकीय क्षेत्रामध्ये जाऊन जनतेची सेवा करेल या भूमिकेतून तुम्ही उतरताय. चांगली भूमिका त्या ठिकाणी तुम्ही मांडताय, आम्ही बघतोय, तुमचा पाठलाग सुद्धा करतोय. जनतेने तुम्हाला या अगोदर चळवळीत बघितलं, आणि कुठलाही नेता कितीही बलाढ्य असला तर त्याला कसा ठोकून काढायचा हे रणजित बागल यांच्या भाषणातून लोकांनी सर्वांनी बघितलंय. तर त्या राजकारणाची सुरुवात तुमची कुठून झाली? मुळात मी सर्वसामान्य कुटुंबातलाच आहे, आणि माझी उमेदवार जी आहेत ते पण सगळे सर्वसामान्य कुटुंबातीलच आहेत. माझ्या घरातील चुलते असतील, ते स्वकष्टावरती आणि स्वकर्तृत्वावरती आम्ही सगळं आतापर्यंत इथपर्यंत आलेलो. आणि तुम्ही म्हणालात चळवळीतूनच आमचा उगम झालेला आहे, आणि अजूनही जरी राजकीय पक्षामध्ये असलो, शिवसेना ही मुळात आंदोलनातूनच तयार झालेली आणि आक्रमक शैली आणि लोकांसाठी भांडणं, लोकांसाठी लढणं हा पिंडच आहे. आणि बागल कुटुंबाचाही देखील तोच पिंड आहे, आणि त्यातूनच आम्ही आमच्या संधीसाठी केलेलं नाही. कुठेतरी सर्वसामान्यांना न्याय मिळला जावा, त्यांच्यासाठी किंवा पायाभूत सुविधा निर्माण करणारी किंवा विकासाची भूमिका घेणारे, त्यांच्या अडीअडचणी, गोरगरिबांची, कष्टकऱ्यांची समस्या ह्या गोष्टी सोडवणारा उमेदवार असावा, आणि तो तिथला जिल्हा परिषद सदस्य असावा, अशी जनभावना होती. आणि जनभावनेतून आमची उमेदवारी पुढे जनतेतूनच आली, आणि त्यातून उमेदवारी पुढे आल्यामुळे मग आम्ही लढण्याचा निर्णय घेतला, आणि अभिजिताबांनी त्या उमेदवारीला पाठबळ देण्याचं काम केलं. त्यासोबत आता भगीरथ दादांनी पाठबळ, प्रियंकाताई बालके, भगीरथ दादा बालके यांनी देखील पाठबळ देण्याचं काम केलं. खर तर ज्यावेळेस तुम्ही जसा विषय काढला की ही लोक एकत्र आली, अभिजिताबांचं त्या ठिकाणी मोठं योगदान गेले 1 वर्षात बघतोय, आणि ऊस दरावरून ह्या राजकारण केलं जातंय, किंवा 3500 रुपये दर असू द्या, किंवा चंद्रभागा सहकारी साखर कारखाना कसा दुसऱ्याला चालवायला दिला, किंवा त्याला तुम्ही एक शब्द काय म्हणता, एक तो शब्द आहे त्यांच्याकडे, त्या शब्दाला धरून तुम्ही राजकारण करताय. काय कसं बघताय या राजकारण? काय आता राजकारण हे अशा थरावर गेलंय की मला टीका टिप्पणी जास्त करायची इच्छा नाही, परंतु सर्वसामान्य कुटुंब ज्या वेळेस काम करतं आणि दुसऱ्या बाजूला राजकीय
वलय असलेली लोक काम करतात तेव्हा निश्चित फरक दिसतो. सर्वसामान्यातून बाहेर आलेल्या लोकांना केवळ लोकांची समस्या आणि लोकांचे प्रश्न सोडवणे हे एकमेव ध्येय असतं. परंतु राजकारणात पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या लोकांचा एकच प्रॉब्लेम असतो की त्यांना पुढची पिढी राजकारणात सेट करायची असते. त्यातून ही उमेदवारी सेट करण्याच्या दृष्टीने त्यांनी आणली की तुमच्या कुटुंबात का एखादा तुम्हाला गोरगरीब कष्टकऱ्याचं तुमच्या जे आहे म्हणजे गटाचा उमेदवार एखादा कार्यकर्ता का उभा करू वाटला नाही. अभिजित पाटलांनी जशी आमच्याकडं विश्वास टाकला आमच्यावर तसं तुम्हाला एखाद्या कार्यकर्त्यावर का विश्वास टाकू वाटला नाही. मग तुम्ही जिल्हा परिषद सारखी निवडणूक पण तुमच्याच घरात पाहिजे. याच्या आधी मला वाटतं काळेसाहेब 2 वेळा जिल्हा परिषद सदस्य होते. भोगलेली पदं सुद्धा तुम्हाला भोगायला हवी. त्यासाठी तुम्ही काही करायला तयार. म्हणजे कहर आता असं झाला साहेब की अर्ज भरण्याच्या वेळेस तुमच्याकडे घड्याळाचा पंचा होता. घड्याळाचा चिन्हाचा पंचा वापरला तुम्ही आणि शेवटच्या दिवशी छन्नीच्या आदल्या दिवशी अर्ज काढून घेण्यात शेवटच्या दिवशी तुम्ही भारतीय जनता पक्षाचा एबी फॉर्म भर. म्हणजे एका जिल्हा परिषद जागेसाठी तुम्ही कितीही पक्ष बदलायला तयार, काही करायला तयार. आणि पक्ष बदलाचं जर म्हणलं तरी त्याच्याबद्दल नको बोलायला. तुम्ही प्रश्न विचारायलाच तो पुढे त्यावरही बोलेल. पण कुठंतरी ही लढाई सर्वसामान्य कुटुंबातील एक महिला जिला या मतदारसंघातील लोकांचे प्रश्न सोडवायचे विरुद्ध दुसरे असे आहेत की ज्यांना फक्त सगळी पदं आणि सत्ता आपल्या घरामध्ये ठेवायचं अशी ही लढाई आहे सध्या. खर तर जसं की तुम्ही मगाशी सांगितलं की चळवळीची जी काही आमच्या घराण्याची भूमिका आहे ती चळवळीतून सुरुवात झालेली आहे. एखादं काम या जनतेसाठी तुम्ही सांगू शकाल की ती जनता त्या कामाकडे बघून नक्कीच तुमचा विचार करेल. आता बघा आमच्या सगळ्यांचे आधारस्तंभ विष्णुभाऊ बागल उपसभापती होते. 5 वर्षाचा कार्यकाळ उपसभापती असताना त्यांना मिळाला. त्या काळात त्यांनी तालुक्यात इथं मतदारसंघापुरतं मी सांगत नाही तालुक्यातील असंख्य गोरगरीब आहेत त्यांना ट्रॅक्टरचे नांगर रोटावेअर दिले, त्यांना फवारणी पंप दिले, त्यांना शिलाई मशीन गोरगरीब महिलांना उद्योगाला चालना देण्यासाठी दिल्या, ताडपदरी दिली, खुरपी विळा सुद्धा दिलं लोकांना. म्हणजे ज्या ज्या योजना आहेत पंचायत आमचा विक्रम झाला असेल मला वाटतं. काय असं आलं नाही साहित्य की लोकांमध्ये पोचलं नाही असं कधीच घडलं नाही. आणि त्या काळामध्ये उपसभापती भाव असताना जनतेसाठी ती दार कायम खुली असायची. अधिकारी थर 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 कापत होते. विष्णुभाऊ बागलांनी अधिकाऱ्यांना थेट डायरेक्ट अशी बोलायचे की लोकांची कामं झालीच पाहिजे इतक्या प्रखरतेनं त्यांचा आवाज होता. त्यामुळे 5 वर्षामध्ये तालुक्यातील असंख्य कुटुंबांना आम्ही काही ना काही मदत शासनाच्या माध्यमातून दुवा बनलो याचाही त्या ठिकाणी आम्हाला आनंद आहे. चळवळीच्या माध्यमातून तुम्ही विचार कराल तर ऊस दराची लढाई मला सांगा. अनेक लोक आरोप करतात तानाजी बागल कारखान्याचे संचालक आहेत. ऊसाची लढाई चालू झाली सगळ्या कारखान्याच्या गावानीत बस विठ्ठल कारखान्याची गावानीत जायचं. ज्या दिवशी सकाळी जायचं त्या दिवशी सकाळी 8 वाजता आंदोलनाच्या स्थळी त्या कारखान्याचे एमडी आणि कारखान्याचे संचालक मंडळी काही आली आणि त्यांनी लेखी आश्वासन दिलं. हा इम्पॅक्ट पडतो ना. कारखान्याचा संचालकच जर त्या कारखान्यावर आंदोलन करणार आहे असं जर समजल्यानंतर ती जर लोक येतात आंदोलनाच्या आधीच जर ह्या गोष्टी सॉल्व्ह होत असतील तर हाही महत्वाचा निर्णय. अनेक कारखान्याच्या गावांमध्ये गेलो तिथून लेखी आम्ही घेण्याचं काम केलं. उपोषण काळामध्ये असंख्य कार्यकर्त्यांनी आंदोलनाची भूमिका घेतली. तिथं रस्ता रोको होता. तुम्ही रिपोर्टिंग करायला आलता. मला सांगा तिथं रस्ता रोकोची केस झाली. आज अनेक लोक बडाया मारतात आम्ही आंदोलन केलं आम्ही तसं केलं. त्यांचं कौतुक आहे. मी त्यांच्याबद्दल एक शब्द बोलणार. रस्ता रोकोची केसचं पहिलं नाव माझं आहे रणजित बागल हे पहिलं नाव आहे केस. आणि माझ्यावर पण 1-2 केसेस नाहीत 7-8 केसेस आहेत. तानाजी बागलांवर पण 1-2 केसेस नाहीत 8-10 केसेस आहेत. लोक फक्त मीच कसं केलं. अनेक लोक स्वतःवर ओढून घेतात मीच आंदोलन करतो मीच सगळं करतो. ठीक आहे आम्ही त्याच्याबद्दल जास्त काय बोलणार नाही. तुमचंही कौतुक आहे. जनता ठरवते कोणी केलंय कोणी नाही ते. आणि आजवर आम्ही ऊस दराच्या लढाईमध्ये प्रामाणिकपणे उतरलो. कारखान्याचे संचालक म्हणून कधी आम्ही आव मानू दिलं नाही किंवा संचालक पदाचा आम्ही दर्प लागू दिला नाही. ज्या ज्या वेळेस तिथल्या शेतकऱ्यावर अन्याय वाटेल कधी जर वाटलाच अन्याय तर त्या वेळेस त्या शेतकऱ्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रामाणिक भूमिका पार पाडली. ऊसाचा विषय जाऊ द्या. अतिवृष्टीच्या अनुदानाचा विषय होता. मला सांगा
आपलं बंडी शेगावला रस्ता रोको पार पडला. तिथं प्रशासकीय अधिकाऱ्यांना तोंडावर जा विचार, बोट वर करून जा विचारायचं काम आम्ही बागल कुटुंबी म्हणून मी असो किंवा आमच्या सगळ्यांनी घेतलं. अनेक शेकडो कोटी रुपये, कोट्यावधी रुपये तिथल्या भागातल्या लोकांच्या खात्यावर जमा झाले अतिवृष्टीची. केवळ आपण एक रस्ता रोको घेतला, फक्त रस्ता रोको शांततेत पार पडू दिला नाही. तर तुम्ही उत्तर काय देणार, तुम्ही शासन म्हणून जबाबदारी काय स्वीकारणार हे आपण तिथं जाब विचारला. अधिकाऱ्यांची बोलती बंद झाली. अधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांना फोन केला, पालकमंत्र्यांनी महसूल मंत्र्यांना फोन केला आणि पालकमंत्र्यावर सुद्धा दबाव आला, कारण हजारो माणसं रस्त्यावर होती. पालकमंत्र्यांची पण इच्छाशक्ती नव्हती द्यायची. दिला का त्यांनी दर? प्रामाणिकपणे सांगा. त्यांनी अतिवृष्टीचं अनुदान वगळायचीच गरज नव्हती, परंतु वगळ तरी आम्ही भांडण त्या ठिकाणी चांगल्या कामासाठी भांडायची आमची निश्चित कायम तयारी आहे. इथून पुढच्या काळात ही तयारी असणारच आहे. खर तर हे सगळं बघत असताना आज वाखरी जिल्हा परिषद गट असेल किंवा एकंदरीत पंढरपूर तालुक्यात एक युती झाली. ती युती म्हणजे अभिजित पाटील यांच्या विरोधात काळे, शिंदे आणि परिचारक ही युती झाली आणि आजपर्यंत तुम्ही ह्या सगळ्या लोकांना बघताय. आताच राजकारण कसं वाटतंय तुम्हाला? खरं सांगायचं म्हणजे या सगळ्या राजकारणामध्ये मला वाईट वाटतं. प्रशांत परिचारक साहेबांचं नुकसान झालं, परिचारक गटाचं फार मोठं नुकसान झालं. मला सांगा, महत्वपूर्ण अशा बोशी असेल किंवा हा वाखरी जिल्हा परिषद गट आहे जिथं परिचारक गट स्ट्रॉंग वाटत होता, ऐनवेळी आयात उमेदवारांना संधी दिली. आदल्या दिवशी घड्याळाचे पंच वापरून काम करणारे लोक शेवटच्या दिवशी त्यांना कमळाचं लेबल लावून त्याला उमेदवार प्रेझेंट केलं. ज्यांनी 13-14 वर्षे भारतीय जनता पार्टी किंवा परिचारक गटाचं प्रामाणिक काम केलं, त्या लोकांच्या काय वेदना असतील. कारण त्यांना प्रत्येक गावामध्ये याच लोकांनी, हे जे 2 उभे आहेत त्यातल्या त्यात काळे यांनी वारंवार त्रास देण्याचं काम केलं. त्यांच्या गटाला वारंवार फोडणं, छेद देणं किंवा त्यांना ग्रामपंचायत असेल, विविध कार्यकारी सोसायटी असतील किंवा इतर वेगवेगळ्या विकास कामांमध्ये देखील बेदखल करण्याचं, त्यांना वारंवार नुकसान, राजकीय नुकसान पोहोचवण्याचं काम केलं. त्या परिचारकांना नाईलाज असतो आज या काळेंबरोबर जावं लागतं. परंतु तुम्ही जर आतापर्यंत काळे साहेबांबद्दल परिचारकांची भाषणं बघितली 2-3, तर ते आवर्जून सांगतायत इथं यायचं असेल तर तुम्हाला हे स्वीकारावं लागेल, हे बोलावं लागेल. ती उद्विग्नता आहे खरं सांगायचं म्हणजे. ते बोलण्यातून ती फक्त आपण हशा पिकवून किंवा हसून हे जर घेत असू तर त्यांनाही कुठतरी वाईट वाटतं की ऐन वेळी अशी कुणी आयाराम गयाराम येणार आणि पक्षावर स्वतःचा मालकी हक्क असल्यासारखं तिकीट घेऊन स्वतःच्या घरात तिकीट घेणार. परिचारकांना वाईट वाटलं नसतं काळे आले आणि काळेने एखाद्या त्यांच्या चांगल्या कार्यकर्त्यांना तिकीट मागितलं असतं. परंतु सगळं माझ्याच कुटुंबात पाहिजे, सगळं माझ्याच परिवारात पाहिजे आणि आम्हीच करणार सगळं. भले तुम्ही संस्था काहीही करू द्या, पण आम्ही पदाच्या बाबतीत आम्हीच आहोत. ही तुमची जी भूमिका आहे याला कुठतरी लोक छेद देतील हा मला विश्वास आहे. खर तर तुम्ही जसं की ह्या सगळ्या राजकारण सांगितलं, कुठंतरी परिचारक कुटुंब जे आहे हे कुठंतरी त्यांचा मतदार त्यांना कुठं अन्याय झाल्याची भूमिका त्या ठिकाणी तुम्ही व्यक्त केली. आणि हे करत असताना आता जनतेसमोर अभिजित पाटील आमदार आहे, परंतु आता एनसीबी तुमच्यासोबत जॉईन झाली, कुठेतरी युतीसोबत तुम्ही जॉईन झाल्यासारखं झालं. खरं तर ठोस मुद्दे किंवा ठोस योजना तुमच्याकडे काय आहे? आता बघा, दोन्ही राष्ट्रवादीचं एकत्रीकरण बऱ्यापैकी झालं. अजितदादांसारखं नेता आपल्या सगळ्यांना सोडून गेला. खरं तर न भरून निघणारे, हा राजकीय पक्ष म्हणून नाही, सगळेच न भरून निघणारे हानी झाली. अजितदादांचं या जिल्ह्यावर विशेषतः प्रेम होतं. निवडणुकीच्या आधी आम्ही घड्याळ घेण्याचं कारण फक्त अजितदादा आणि अभिजित आबा हे होतं. कारण अजितदादांचा वादा होता की जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आपल्याला मोठा असा चमत्कार घडवायचा आहे. आपल्याला परत आमच्या आघाडीमध्ये आमचा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनाही सामील झाला, आम्ही एकत्र आलो. परंतु दादांचं आम्हाला असं एक विजन होतं की या जिल्ह्यामध्ये मला, माझा आवडता जिल्हा आहे, मला या जिल्ह्यासाठी काम करायचं आहे, तुम्ही सगळ्यांनी एकत्रित येऊन काम करा, असं दादांचं मत होतं. आणि दादांनी त्या दृष्टीनं कामाला लागण्याच्या सूचना दिल्या होत्या, म्हणून आम्ही त्या ठिकाणी उभारण्याचा निर्णय घेतला. अकाली निधनामुळे दादांच्या निश्चितपणानं आम्हाला फार वाईट वाटलं आणि प्रचारात सुद्धा त्याचा परिणाम दिसतोय. तुम्ही बघा, कुठेही सभेमध्ये कुठलाही गाजावाजा नाही, फटाक्याची आकाशबाजी नाही, कुठेही डामडौल नाही, अत्यंत साध्या पद्धतीनं आम्ही ही भूमिका घेतली.
परंतु दादांचं जो स्वप्न आहे, दादांचे जे विचार आहेत, ते पूर्ण करून कुठतरी आम्हाला दादांना श्रद्धांजली द्यायची विषय आहे. आणि आमची प्रामाणिक इच्छा आहे की अजितदादांसारखा विजन असलेला नेता परत कधीही महाराष्ट्राला मिळेल याचं मला अजिबात शाश्वती वाटत नाही. कारण त्या माणसानं धडाडीचं काम करणारा माणूस, 6 वाजता सकाळी फील्डवर असणारा माणूस, ज्या माणसाने पायाभूत सुविधा, मूलभूत गरजा आणि लोकांना जे पाहिजे त्या उपाययोजना या गोष्टींवर तंतोतंत परिपक्वपणे काम केलं, असा नेता जो आमच्या सगळ्यांसाठी आज आमच्यामध्ये नसले तरी आदर्श आहे. यामुळं आम्ही त्यांची जे विजन होतं ते पुढे घेऊन जाण्याचं काम करणार आहे. खेड्यांना, गावांना स्वयंपूर्ण बनवण्याचं त्यांचं विजन होतं. त्यासाठी आम्ही काम करणार आहे. आणि मला वाईट या गोष्टीचं वाटतं, आदरणीय अजितदादांची सभा या जिल्हा परिषद गटामध्ये ठरली होती, आयोजित मोठी सभा घेण्याचा आमचा माणूस होता. दादांनी स्वतः सांगितलं होतं तिथं घ्या सभा, मी तिथं येतो आणि आपण खऱ्या अर्थाने श्री गणेश आपण तिथून करू पंढरपूर तालुक्यातल्या प्रचारात. एवढं सगळं असताना अचानक दादांचं जाणं की आम्हाला खऱ्या अर्थाने शोक वाटतो. परंतु आता या गोष्टींकडे प्रामाणिक दृष्ट्या विचार केला तरी काम करत राहणं आणि दादांच्या पद्धतीचा जो त्यांच्या अभिप्रेत होता तो विकास तिथून पुढच्या काळात करून दाखवणं ही दादांना आदरांजली असेल. लोक देखील दादांचे विचार पुढून घेऊन जाण्यासाठी आम्हाला निश्चितपणानं सगळं हाताने खऱ्या अर्थानं मदतीचं दान पात्रामध्ये टाकतील आणि त्यांनाही दादांचे विचार कुठंतरी महाराष्ट्राच्या प्रत्येक तरुणांमध्ये, प्रत्येक जनतेमध्ये दादांविषयी हळवा कोपरा आहे. आणि घड्याळ म्हणजे अक्षरशः दादा शेवटच्या क्षणापर्यंत घड्याळ त्यांच्या हातातून सुटलं नाही. घड्याळाचं दादांचं हृदयस्पर्शी नातं होतं आणि ते खऱ्या अर्थानं अधोरेखित झाले. दादांना श्रद्धांजली तर आहेच, परंतु दादांचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी आम्हाला जनता पाठबळ देईल आणि दादांचे विचार पुढे घेऊन जाण्याची हीच ती वेळ आहे खरी. आणि त्या वेळेवर लोक अचूक बोट दाखतील की मला या निमित्तानं खात्री. खर तर जसं की तुम्ही अजितदादांचे सहानुभूती तुम्हाला होती, परंतु दुर्दैवी काळ आला आणि दादांचं त्या ठिकाणी निधन झालं. हे असताना आज 3500 रुपयाची दराची चर्चा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये खूप तीव्रतेने होते. काळेच विरोध करत नाही तर त्या ठिकाणी शेतकरी संघटनेवर अनेक दिवस चळवळ करणारे समाधान फाटे सुद्धा विरोध करतायत की 3500 रुपये दराचं काय झालं. आणि एकीकडे कल्याणराव काळे साहेबांनी कारखाना चालवायला दिला. याकडे कसं बघताय? तुमच्या प्रश्नामध्येच उत्तर दडलंय साहेब. तुम्ही म्हणताय जे अमुक अमुक नेते आहेत, शेतकरी नेते, ते म्हणतायत की 3500चं काय झालं. ते अमुक अमुक नेते कारखान्या काळे साहेबांनी करारावर दिला, विकला, XYZ, मला त्याचे काही नाही बोलायचं. आणि दुसरा खाजगी कारखाना होता तोही कुठे गेला माहित नाही. ते अमुक अमुक शेतकरी नेते 3000चे 3500 झाले पाहिजे त्याच्याशी लढतायत. कौतुक आहे, निश्चितपणानं आम्ही जे लढतोय तेच ते लढतोय. परंतु ते अमुक अमुक नेते तुम्हाला काळेंनी कारखाना का भाडेतत्वावर दिला? शेतकऱ्यांच्या हक्काचा कारखाना शेतकऱ्यांनी पदरमोड करून कष्टाचं घामाचं दाम त्या ठिकाणी गुंतवून शेअर्सच्या रकमामधून भरलेल्या त्या भाग भांडवलातून तयार झालेली ती वास्तू कोणाच्या तरी दावणीला बांधली आणि स्वतः कमिशन खोर म्हणून पुढे आले. त्याच्यावर अमुक अमुक नेते बोलले नाही. लोकांनी समजून जायचं असतं कोण कुणाचं बी टीम असतंय ते. आम्ही सांगण्याची गरज नाही आणि त्या विषयावर जास्त त्यांना महत्वही आम्ही देत नाही. मुळात लोकांना माहित आहे आंदोलन फक्त एका माणसाने केलेलं आहे, आंदोलन सगळ्यांनी मिळून केलेलं आहे आणि इथून पुढच्या काळात पण तेवढ्या पुरतं लढ थांबतात. निवडणुकीच्या काळात पुढे येत राहू. आंदोलनाच्या वेळेस मात्र आमचा पिंड जो आहे तो आंदोलनात्मक करत राहू. 3500 दराचा विषय तुम्ही काढला. अभिजित पाटलांनी आतापर्यंत जेवढी आश्वासन दिलेत, ज्या वेळेस शब्द त्यांनी सांगितला त्या त्यावेळेस त्यांनी शब्द तंतोतंत पाळलेला आहे. इतिहास आहे. त्यांनी काय कधी कोणाची बिलं बुडवून फोन उचलणे न उचलणे, फोनवर पार सभासदांनी शिव्या दिल्या तरी त्यांनाच उलटा अर्वाच्य बोलणं असं कधीच अभिजित पाटलांनी मला तर ऐकिवात नाही बरं का. ही सगळ्या गोष्टी त्या दृष्टिकोनातून विचार केला तर आज सरकारच्या विरोधात अभिजित पाटील काय अडचणी त्यांना येत असतील त्यांना माहित. परंतु सभासदांना न्याय देण्यासाठी त्यांची तयारी आणि त्यांनी शब्द फिरवलेला नाही अद्यापपर्यंत. दिल्याशिवाय ते राहणार नाहीत याची आम्हाला खात्री आहे.
आम्हालाच नाही, आम्ही ज्या ज्या सभासदांकडे जातो, ज्या शेतकऱ्यांकडे जातो, त्या शेतकऱ्यांनाही खात्री आहे ना. 5 वर्ष ज्या कारखाना 5 वर्षापूर्वी आपल्याला कुठेतरी संकटात दिसत होता, 5 वर्षात तो कारखाना तीव्र गतीनं पुढे आणला ना. तालुक्यात जिल्ह्यात दराची स्पर्धा कुठला कारखाना करायला लागला तर विठ्ठल सहकारी साखर कारखाना करायला लागला. आणि तालुक्यात जिल्ह्यामध्ये उच्चांकी दराची सुद्धा टॉप कारखान्यामध्ये विठ्ठल कारखाना आला. ही कुठेतरी हा पॉझिटिव्ह मेसेज घेणार नाही, परंतु एखाद्या गोष्टीला विरोधच करायचा म्हणून केवळ कुणाची तरी तुम्ही सांगण्यावरून कुणाचं तरी तुम्ही त्या ठिकाणी त्या भूमिका घेऊन तुम्ही जर टार्गेट करण्याचं काम करत असाल तर त्याला काही सभासद थारा देतील किंवा लोक जनता थारा देईल असं मला वाटत नाही. तुम्ही ज्या कारखान्यांनी ज्यांनी लोकांनी कारखाना बंद पाडला, ज्या लोकांना कारखाना चालवण्याचं डोकं नव्हतं म्हणा किंवा त्यांना चालवायचंच नव्हतं, मुळात त्यात भाग भांडवल सगळं गिळंकृत करायचं होतं, भस्मासूर म्हणून एक प्रकारे म्हणजे मी एक त्यांना उपमा देऊ, अशा लोकांवर एक शब्दही ते नेते बोलणार नाही, ते बोलणारच नाहीत का. परंतु तुम्ही कारखाना यशस्वीपणाने कारखाना चालवणारा बाजू जो आहे त्यांच्यावर मात्र बोलणार, हे कुठंतरी मनाला शल्य वाटतं. आणि याच्यातून मला वेगळी शंकेची पाल चुकते. मग एकावरच टीका करायची, दुसरं काहीच बोलायचं नाही. म्हणजे तुम्ही त्यांना फॉर आहात का, किंवा तुम्ही त्यांच्यासाठी बी टीम म्हणून काम तर करत नाही ना, असं मी म्हणत नाही बरं का. आम्ही जेव्हा लोकात जातो तेव्हा लोक आम्हाला एखाद्या वेळेस असं बोलत बोलत म्हणतात ते काय ते तसेच आहे. त्याच्यातून आम्हाला असं लक्षात आलं की लोकांचं असं मत आहे की ते त्यांची BCD काय टीम असतील ते असतील, अशा 2-3 टीम आहेत त्यांच्या. त्यांना निवडून यायचं कुठल्याही परिस्थिती, यासाठी ती गोष्ट करते. परंतु त्यांना लोकांचे पैसे द्यायचे नाहीत, लोकांचा कारखाना लोकांजवळ ठेवायचा नाही, कोणाच्या तरी घशात घालायचा आहे, परंतु स्वतःच्या घरात निवडणूक लढवून स्वतःच्या घरात पद मात्र पदरात पाडून घ्यायचं, एवढ्यासाठी काही करायला तयार आहे. खर तर एक मोठं नाट्यमय वातावरण रंगलं. 15 वर्ष ज्या कल्याणराव काळेंनी 3 वर्ष ज्या कल्याणराव काळेंनी युती फुटल्यानंतर काम केलं आणि त्यांना अचानक एबी फॉर्म पासून लांब ठेवलं आणि एबी फॉर्म मला मागायला आलेच नाही असं अभिज पाटलांनी स्टेटमेंट दिलं आणि त्यांना भाजपमध्ये जावं लागलं असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं. अभिज पाटलांच्या या भूमिकेकडे म्हणजे एबी फॉर्म दिला नाही किंवा काय कसं बघताय? मला सांगा, कल्याणराव काळे साहेब NCB मध्ये होते. NCB मध्ये एबी फॉर्म जेव्हा देण्यात आला, तुमची मागणी ही तर कळलं पाहिजे का नाही. ज्याच्याकडे एबी फॉर्म आहे त्यांना तुम्ही मागणीच केली नाही, तुम्ही मागितलंच नाही. त्यांना स्वप्न पडलंय का मला सांगा. उद्या तुम्ही म्हणसाल मला पण पाहिजे होता एबी फॉर्म, पंचायत समितीला किंवा कुठल्याही निवडणुकीला लहानसा मलाही पाहिजे होता एबी फॉर्म. एबी फॉर्म आम्हाला स्वप्न पडलंय का त्यांना एबी फॉर्म, किंवा त्यांनी असं एक मला सांगा पुरावा द्या की आम्ही एबी फॉर्मची मागणी केली पण त्यांनी दिलाच नाही एबी फॉर्म. काय असतंय, कुणाला तर नाटक लागतं काही करा. म्हणजे एखादी गोष्ट समजा त्या गावालाच जायचं नसलं तर तो माणूस म्हणतो या गावाला रस्ताच नाही, तसं त्यांना तिकडे यायचंच नव्हतं. त्यांचं ऑलरेडी फक्त भारतीय जनता पार्टीत जाणे आणि आता सत्तेची मलई चाकायसाठी जाणे. आता 3-4 वर्षे अजितदादांकडून निधी मिळवून घेतला कारखान्याला, तो निधी काय झाला काय ह्याच्यात मला पडायचं नाही. आता भारतीय जनता पार्टीकडे जाणे, या वर्षीच्या सीझनला पुन्हा एखादा कर्जाचा हप्ता घ्यावे, यासाठी गेलेलं का माहिती. आणि त्यात काय राजकीय पक्ष प्रवेश ह्याच्यात कल्याणराव काळे साहेब ह्याच्यात नवल काहीच नाही. तुम्हाला सांगतो, मला वाटतं आता 8वा प्रवेश असेल. ते आकाशात 7 रंग असतात, ती सुद्धा सप्तरंग असते, ह्यांचा 8वा रंग झाला. ही रंग बदलण्याचा एक जे असते का त्याचे बी हे पुढे गेले बघा. आणि सप्तरंगाच्या पुढे जाऊन फिरता चिष्यक म्हणून एक मला नाही येतंय मोबाईल मध्ये लोक टाकतात की कल्याणराव काळे साहेबांनी आज हे पक्ष बदलला बघा, उद्या ती पक्ष बदलला बघा. आणि मला काही मेसेज आलते की कल्याणराव काळे साहेब ज्या पक्षात जातील, म्हणजे मला काय त्यांच्याबद्दल खरंच वाईट बोलायचं, परंतु तो पक्ष पराभूत होतो असा आजवरचा इतिहास आहे असं मला एक जणांना लेख टाकला होता. तो जर खरा ठरला तर भारतीय जनता पार्टीसाठी सुद्धा हे प्रचंड अडचणीच आहे.
परिचारकांची सुद्धा नाचक्की होण्याचं कारण आहे. कारण पंचायत समिती जिल्हा परिषद मध्ये कधी परिचारक गटाचं वर्चस्व बऱ्यापैकी राहिलं होतं आतापर्यंत, परंतु यांच्या जाण्यानं ते वर्चस्व खालसा होईल असं मला भीती वाटते बा. खर तर हे सगळे करत असताना ज्या पद्धतीने तुम्ही काळे कुटुंबाच्या या युतीप्रमाणे किंवा भाजपमध्ये आल्यावरती एवढी कठोर टीका करताय, प्रस्थापित आहे असं तुम्ही सारखं वारंवार तुमच्या भाषणातून आबा सुद्धा सांगतायत, काय कसं बघताय? आहेतच ना ती प्रस्थापित. कल्याणराव काळे साहेब प्रस्थापित आहेत तिथं, चेअरमन ते करतात. बरं. समाधान काळे साहेब प्रस्थापित नाही. काय व्याख्या काय प्रस्थापित आहे? मला सांगा प्रस्थापित नाही मग काय? मला सांगा समाधान काळे साहेब कुठं दारमोडा जातात का? समाधान काळे साहेबांनी कधी ऊसाच्याकडे किती आवरेज टनाचं गेलं, काय फवारायला लागतं, या गोष्टी केल्यात का? मला त्यांच्यावर वैयक्तिक टीका करायची, परंतु त्यांना पिढ्यानपिढ्याचा राजकारणाचा वारसा आहे ना हो त्यांना. फक्त कार्यकर्ते म्हणतात स्वतःला. कार्यकर्ते कसं म्हणणार तुम्ही? राज्याचं आतापर्यंत कुठलं पद सोडलं तुम्ही सांगा मला. गवाडी कुरोलीचे सरपंच पण होते मला वाटतं, पंचायत समिती मागच्या वेळेस लढली, पडले. आता मागच्या वेळेस पडले तरी बी त्यांना अजून हे झालं, ह्या वेळेस पण उभारले. आता ह्या वेळेस बी डबल रिपीटच होणार. मागच्या वेळेस पडले तसे ह्या वेळेस पडतील, परंतु अशी का भूमिका त्यांच्यामध्ये तयार झाली नाही की माझा गट मोठा होईल, मला जर एखाद्या कार्यकर्त्याला चांगली संधी दिली तर स्वतःच्या घरात उमेदवारी मिळावी, स्वतःला जिल्हा परिषद सदस्य माझी पत्नी होईल, अशा हिशोबानं त्यांनी स्वतःकडे ही मोठं पद, त्याच्यासाठी पक्ष बदलला. राज्याचं पद होतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं. आता एका ठिकाणी हे सगळं तुम्ही समाधान काळे यांच्याविषयी सांगितलं की त्यांची पार्श्वभूमी खरं तर राजकीय आहे. तुम्हाला प्रस्थापितांच्या मी व्याख्या विचारली तर त्यांच्याकडे अनेक पदं होते असं तुम्ही म्हणताय. खरं तर हे असताना त्यांचा मोठा वर्ग काळे, आता 13-14 गाव आहे तिथली, काळे, शिंदे आणि परिचारक ही सगळी एकत्रित असताना त्या ठिकाणी तुम्ही फक्त अभिजित पाटलांच्या आधाराने लढताय. आव्हान म्हणून काय वाटतंय? आव्हान कायच वाटत नाही. आव्हान सोपं वाटतं जेव्हा भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला का तेव्हा आव्हान संपलं सगळं असं वाटलं. कारण काय, लोकांना मुळात खऱ्या अर्थानं ग्रामीण भाग असेल किंवा आपला पुरोगामी हा जिल्हा तालुका समजला जातो, जिथं पालकमंत्री कुठून तरी येतात, दमदाटीची भाषा करतात, मी असं करीन, मी तसं करीन, रुबाब दाखवतात, वेटीस धरतात, लोकांना पुढाऱ्यांना वेटीस धरतात. तिथे सर्वसामान्यांची काय मजाला मला सांगा. उद्या भारतीय जनता पार्टीचा चुकून माकून इथून जर यांचा संधी मिळाली असं जर झालं चुकून, तर तुम्ही तुमचा रस्ता, तुमचं काम घेऊन त्यांच्यापर्यंत जाऊ शकणार नाही, तुम्ही त्यांना बोलू शकणार नाही. त्यांच्या भाषेमध्ये असे सिंहाच्या शेजारी बसल्यासारखे पायावर पाय टाकून बसतील, बघू निधी नाही, बघू असं नाही. आज मी तिला आमच्या उमेदवारांना माहिती घ्या तुम्ही, निवडणूक लागल्यानंतर आचारसंहिता लागायच्या आधी, अचानकपणे नाही तर निवडणूक लागायच्या आधी 5-6 महिन्यापासून अनेक रस्ते केले, अनेक महत्वाची कामं केली, अनेक शाळांसाठी. शाळा शिक्षण हा पायाभूत सुविधांचा भाग आहे. मुलं शिकली तर पुढे जातील ह्या हिशोबाने अनेक रस्त्यांचीही कामं केली, स्वखर्चातून हे सगळ्या गोष्टी केल्या. आज मला सांगा, काळे कुटुंबातील लोक असले किंवा भारतीय जनता पार्टी असले, एक स्वखर्चाने एक कुटुंब रुमाची पाठी टाकली का? मला एवढं सांगा. ही फक्त आणि फक्त स्वार्थासाठी पक्ष बदलण्यात गेलेले हा जनतेमध्ये डायरेक्ट मेसेज व्यवस्थितपणे गेलेला आहे. आणि अजितदादा पवारांचा आम्हाला जो पाठबळ होतं त्यात आशीर्वादामध्ये कन्वर्ट झाला, त्याचा कुठेतरी आम्हाला खऱ्या अर्थानं लोकांना जाताना त्याचा आम्हाला कुठेतरी खऱ्या अर्थानं पाठबळ मिळतंय, आशीर्वाद मिळतोय अजितदादांचा, मला असं वाटतंय. आणि या लोकांनी पक्ष बदलून जे नेहमीप्रमाणे निवडणूक आली की दुसराच पक्ष, ही भूमिका त्यांची जी आहे त्याला कुठेतरी आता लोक छेद देतील. आणि कार्यकर्त्यांनाही समजत नाही की काय करावं. कारण एका खिशात एका पक्षाचा पंचा, दुसऱ्या खिशात दुसऱ्या पक्षाचा पंचा, तिसऱ्या खिशात तिसऱ्या पक्षाचा पंचा, आणि साहेब अचानक चौथ्या खिशाचा किस्सा नसेल तसाच पंचा आणून टाकतात गळ्यामध्ये. हा जनतेमध्ये कुठेतरी वाईट मेसेज गेलेला आहे. आणि लोकांना तुम्ही एक वेळ एक काम कमी करा,
पण खऱ्या अर्थानं निष्ठा मात्र सोडू नका, हा मुद्दा असतो. आणि सामान्य जनता ही कुठल्याही पुढाऱ्याच्या दावणीला बांधलेली नाही. सामान्य जनता स्वाभिमान जपण्यासाठी, सामान्य जनता त्यांचा स्वाभिमान दृढ करण्यासाठी काम करणाऱ्या माणसाच्या पाठीमागे निश्चितपणे उभे राहील आणि आमचा विजय त्यामुळेच निश्चित होईल याची मला निश्चित खात्री. आपला शेवटचा प्रश्न असणार आहे की तुम्ही जनतेला 7 तारखेला जनता मतदान करणार आहे. तुमच्या धामधुमीत आरोप प्रत्यारोप जोरदार होणार आहे. स्टेजवरनं तुम्ही गरजणार आहात, ते गरजणार आहेत. तुम्ही 1 म्हणला की तिथून 2 म्हणणार आहे, 2 म्हणला की तुमचं 4 होणार आहे. म्हणजे डबल टेबल आरोप होणार आहेत. खरंच एक शेवटचा संदेश आमच्या माध्यमातून काय असणार? जनतेला संदेश नाही म्हणणार मी, संदेश देणे एवढा मोठा पात्रतेचा म्हणून. जनतेला एक माझं विनम्रतेनं गाऱ्हाण असेल, आव्हान असेल की जनतेनं सुज्ञपणानं या निवडणुकीकडे बघणं महत्वाचं आहे. जी लोक केवळ सत्ता, स्वार्थ, पद घरात पाहिजे, पदाला चिटकून बसणं, हव्यास, हापापलेपणा आणि भस्मासुर वृत्ती सगळं गिळंकृत करण्याची, गोरगरीब कष्टकऱ्यांनी जे पुंजी त्यांची जमा केलेली आहे ती यांच्या हवाली केल्यानंतर त्याचा देखील त्यांना मोबदला न मिळवून देण्याची इतकी स्वार्थी वृत्ती ज्यांच्याकडे आहे, त्या लोकांना ही जनता स्वीकारणार नाही आणि स्वीकारलंही नाही पाहिजे. याच उलट सर्वसामान्य कुटुंबातून येऊन विकास कामं केली, सर्वसामान्यांच्या अडीअडचणीच्या वेळेस धावून गेलो. कुठे पाणी हवं असेल पाणी, कुठं रस्ता हवा असेल रस्ता, कुठं शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणाची कुठं अडचण असेल तर शिक्षणाची अडचण असेल तिथं सोडून काम केलं. एक वाखरीसारख्या रोल मॉडेल शाळा उभा केली, अनेक कामं केली. एकीकडे कामं आहेत आणि दुसरीकडे पदाची हाव आहे. लोक कामाला धरतील आणि लोक कामाला मतदान करतील. आणि खऱ्या अर्थानं आजवर आमच्या कुटुंबाने शेतकऱ्यांसाठी आंदोलन केल्या, केसेस घेतल्या, लढलो आणि सोबतच कामही देखील केलं. काम सुद्धा लोकांसाठी करण्यात आम्ही कुठं कमी पडलो नाही. याच्या जोरावर आम्हाला निश्चित जनता मताचं दान भरभरून टाकेल आणि लोकांनी त्या पद्धतीनं खऱ्या अर्थानं या सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवाराला न्याय द्यावा. प्रामाणिक भूमिका हात जोडून मागतो आणि थांबतो. खर तर हे होते आपल्यासोबत रणजित बागल. सगळ्या गोष्टींना हात घातला आणि चळवळीतून ह्यांची झालेली सुरुवात त्या ठिकाणी आज वाकडी जिल्हा परिषद गटाच्या उमेदवारीपर्यंत गेली. अनेक कामं यांनी या उमेदवारी मागायच्या अगोदर गेली 6 महिने असतील किंवा यापूर्वी असतील, त्या माध्यमातून त्यांनी कामं करत आलेले आहेत. नेमकी ही जनता आता यांच्याकडे या भूमीकडे कसं बघणार, त्यांचं जे असणारं पवित्र मत यांच्या पदरात टाकणार का, की काळ्या कुटुंबाकडे त्यांच्या त्या भूमीकडे बघून मतदान करणार, हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे. तुर्तास तरी रणजित बागल सर तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि तुमची भूमिका स्पष्ट केली, त्याबद्दल तुमचा आभारी आहे. धन्यवाद.